की 2,500 वर्षापूर्वी ही भाषा होती, याचे कागदपत्र द्या, याचे शिलालेख द्या. आणि ते न करता आपण काय म्हणत होतो, आमची मराठी आहे त्याला दिलं पाहिजे. तर ज्ञानकोशकार केतकर म्हणतात की पृथ्वी ज्यावेळेला निर्माण झाली तेव्हापासून आमची मराठी. ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य श्याम बुर्के यांनी बाजारांच्या केंद्राच्या कार्यक्रमात मराठी भाषा व अभिजात दर्जा याबद्दल सविस्तर व्याख्यान दिले. सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत. आजचे आपले पाहुणे श्याम बुर्के, प्राचार्य श्याम बुर्के हे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि मराठी भाषेचा त्यांचा अभ्यास आहे. याखेरीज मराठी भाषा संवर्धन समिती जी महापालिकेची होती त्याच्यावरही ते 8 वर्ष कार्यरत होते. बाकी त्यांचा परिचय वर्षा करून देईल. पण त्यांच्याबरोबर गीताताई बुर्केही आलेले आहेत. ते दोघं मिळूनही अनेक कार्यक्रम करतात. तर आपण आधी बालरंजनच्या टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. 1 2 3 सुरू. तर आपला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून आपण दर महिन्याला एक कार्यक्रम असा आम्ही या वर्षासाठी एक ठरवलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आपल्या इथे झाला गोष्ट रंगाचं मराठी नाटक. गोष्ट रंग क्वेस्ट म्हणून संस्था आहे आणि ती नाटकं सादर करते. तर त्याच्यामध्ये पहिला आपण गोष्ट रंग त्याच्यात 2 नाटकं बघितली, हातांचा पूल आणि इतर मांजर. आठवतात सगळ्यांना ही दोन्ही नाटकं. त्याच्यानंतर आपण वाचक रंग म्हणून एक कार्यक्रम इथे घेतला. तर त्याच्यामध्ये संगीता देशपांडे या आल्या होत्या आणि मुलांना पुस्तकं घेऊन वाचन कसं वाढवायचं हे त्यांनी दाखवलं. पुस्तकातली चित्र दाखवून गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम हे महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं नाटक आपण इथे मुलांसाठी आणि पालकांसाठी केलं. त्याच्यानंतरचा चौथा कार्यक्रम होता शब्द हौसी. तो मीच घेतला होता. आपण जसं हौसी घेतो त्याच्यामध्ये नंबर्स असतात, आकडे असतात. तर ह्याच्यामध्ये शब्द होते आणि विशेषतः ते शब्द म्हणजे कुठली तरी पुस्तकांची नावं किंवा नाटकांची नावं असे ते शब्द होते आणि त्याप्रमाणे शब्द पुकारून ते खोडत जायचं आणि मग 1 शब्द 2 शब्द हाऊसफुल असे आम्ही त्याच्यातून बक्षिसं काढली. तर आजचा हा आपला 5वा कार्यक्रम आहे आणि माय मराठी समृद्ध मराठी हा बुर्के सरांनीच दिलेला विषय आहे. तर त्यामुळे ह्याबद्दल ते आज आपल्याशी बोलणार आहेत. मुख्य बुर्के सरांचं वैशिष्ट्य म्हणजे वेळ पाळणं. पहिलं वैशिष्ट्य की ते वेळेवर प्रयोग कुठलाही कार्यक्रम वेळेत सुरू करतात आणि अगदी काट्यावर काटा आला की त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. कुणाचीही वाट न बघता ते हे करतात आणि खरंच कोणतरी असं असल्याशिवाय शिस्त लागत नाही कार्यक्रमांना. आपण इतक्या कार्यक्रमांना जातो पण वेळेवर सुरू झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद प्रेक्षकांना असतो की वेळेत आपण मोकळं होऊ. त्या दृष्टीने ते त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि समयोचित आणि म्हणजे जितकं किती शॉर्टमध्ये हवं असेल किंवा किती मोठं हवं असेल त्याप्रमाणे ते बोलू शकतात आणि त्यांचा माहितीचा संग्रह मोठा आहे, त्यांचा ज्ञानाचा साठा मोठा आहे. तर अतिशय छान पद्धतीने ते आपला विषयाची मांडणी करतात. आज आपण त्यांना आमंत्रित केलंय. तर मी आता आधी वर्षाताईला सांगते की त्यांची ओळख करून दे. मी बऱ्यापैकी सांगितलं त्यांच्याबद्दल पण मी आता अगदी फॉर्मल ओळख सांगते. आपल्या अभिजात मराठी कार्यक्रमात सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कॉमर्स शाखेतून खूप उच्च विद्याविभूषित असे सर. बँकेत तशी म्हणलं तर निवडच नोकरी करत असताना सुद्धा साहित्य कला यांची आवड जपत त्यांनी नाटकात काम केलंय, सिनेमाची निर्मिती केली आहे आणि साहित्यविषयी त्यांची जवळजवळ 5,000 व्याख्यानं झाली. मला वाटेल मुलांचं वय काय आणि त्यांच्या उत्साहाचं रहस्य काय. आणि त्यांनी विविध विषयांवर 40 पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांचे इतर सगळे गुण पुस्तक लेखन या सगळ्यासाठी त्यांना 185 वर पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची सुरुवात अभाविक म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते काम करत आहेत आणि अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष म्हणून युनेस्कोतर्फे त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांनी हास्यकलात ते मार्गदर्शन करतात, योगाचं मार्गदर्शन करतात. तर या अनुभवाचा उपयोग त्यांनी आपल्या परदेश दौऱ्यांमध्ये सुद्धा केला. अमेरिका, श्रीलंका बऱ्याच देशात ते जाऊन आले.
मराठी भाषेचा प्रचंड गाढा अभ्यास आहे आणि मला त्यांचं एक वैशिष्ट्य जाणवतं, ते अस्खलित न बघता न आठवता असे बोलतात. कोणत्याही विषयाची माहिती रंजक पद्धतीने समोर कोण बसलंय ह्याचा जरा विचार करून ते लक्षात घेऊन सांगतात. हे सरांचं वैशिष्ट्य. आणि सरांना विनंती करते त्यांनी आपल्याला मौखिक मार्गदर्शन करावं. नमस्कार. आपण माधुरी सत्रामध्ये नगरसेविका एवढ्या मोठ्या पदावर असतानाही आम्हाला केव्हाही फोन करून आजच्या कार्यक्रमाला या असं सांगता यायचं. म्हणजे घरचं वातावरण निर्माण झालेलं. त्यामुळे त्यांनी आमंत्रण केल्यावर आनंदच झाला. कुठलाही तणाव नाही, काही नाही, आपल्या घरीच चाललेलं आहे आणि गप्पा मारायचे या भावनेने आलो. आपल्या मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे सारखं आपण वृत्तपत्रातून आहे. किंबहुना तो मिळाला पाहिजे म्हणून मागणी फार होतो. पण परीक्षेला बसताना काय प्रश्न येणार आहे याची तयारी पाहिजे, ती जरा कमी पडत होती. प्रश्न काय होता की 2500 वर्षापूर्वी ही भाषा होती, याचे कागदपत्र द्या, याचे शिलालेख द्या. आणि ते न करता आपण काय म्हणत होतो, आमची मराठी आहे त्याला दिलं पाहिजे. पण आमची गाडी काही तिथपर्यंत पोहोचत नव्हती 2500. शेवटी माननीय नरेंद्र मोदी आपले आवडते पंतप्रधान यांनी पासिंगचेच मार्क कमी करून टाकणार आणि 1500 वर्षाची जी आहे भाषा त्यांना अभिजात दर्जा मिळेल असं सांगितलं. त्यामुळे आपल्या मराठीला अभिजात दर्जा त्यांच्या व्याख्येप्रमाणे मिळाला. मराठी आपली फार पूर्वीपासूनची, किती पूर्वीपासूनची तर ज्ञानकोशकार केतकर म्हणतात ही पृथ्वी ज्यावेळेला निर्माण झाली तेव्हापासून आमची मराठी. त्यांचं म्हणणं फार वेगळं असेल, त्यावेळेस लोकांच्या म्हणण्यातच का, पण ते काय म्हणायचे ते नीट आहे का. या काळात माणसं होती का नाही? होती. ती जिवंत होती का नाही? होती. ती जेवत होती का नाही? होती. मग भूक लागल्यावरती काय बोलत होती का नाही? बोलत होती. ती बोलत होती. मग ती काय इंग्रजीत बोलत होती? कुठल्या भाषेत बोलत होती? ती इथल्याच भाषेत बोलत होती. त्यामुळे ती होती याच्यावर कोणीही प्रश्न निर्माण करता कामा नये. हे त्यावेळेला त्यांनी ठासून सांगितलं, पण लोकांच्या वेड्यात काढलं. हे काय तुमचं म्हणणं आहे असं, आम्हाला ग्रंथच पाहिजे याच्यावर चालतो. आणि त्याच्यामध्ये शेवटी ह्या 1500 वर्षात बसणारी अशी कुठली मिळाली तर सातवाहन हे जे राजे होते हे फार तो काळ समृद्धीचा होता, महाराष्ट्राच्या समृद्धीचा होता. आणि त्यांनी असं पाहिलं की या भागामधले शेतकरी कामगारी हे कष्ट करताना गातात, शेतामध्ये काम करतात, ते सगळेजण गात गात करतात. त्यामुळे काम चांगलं होतं आणि थकवा येत नाही. त्याच्या ज्या काही विवंचन आहेत ते त्या गाण्यातनं मांडतात. त्यांचे जे आनंद आहेत तेही गाण्यातनं मांडतात. इतकंच काय, त्या गाण्यातनं विनोद सुद्धा आहे. अशी 1500 काव्य त्यावेळेला होती. 1500 पैकी 1100 लिखित स्वरूपात होती. त्यातलं त्यांनी एक संपादक मंडळ नेमून 700 बाजूला काढली आणि त्याचा ग्रंथ केला. तो गाथा सप्तशती. आणि त्याच्यामुळे आपल्याला अभिजात दर्जा मिळाला. त्यामुळे यापुढे जे जे कवी असतील त्यांनी जरा असे छातीत पुढे काढून जातात, आमच्यामुळे मिळाला, कवितांमुळे मिळाला, गद्यामुळे मिळाला नाही, कवितेमुळे मिळाला. आणि कवितेचं मात तर जे कुलकर्णी सांगायचे, त्यांच्याकडे एकदा एक जण गेला, माझ्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना द्या. मी कवी नाही, मी कुठलं द्यायचं नाही, तुम्ही फार मोठे साहित्यिक तुम्ही द्या. त्यावेळेला ते एक वाक्य बोलले, ते नीट आहे का. ते म्हणाले, मला काव्य येत असतं तर मी गद्याची हमाली कशाला केली. जे गद्य हे हमाली आहे आणि काव्य हे त्याच्यावरच लोणी आहे, लोणी क्रीम काढायचं, ते त्यांनी मान्य केले.
अशा 700 कवितेच्या मुळे आपल्याला मग ह्या कविता ह्या जनसामान्यांनी तयार केलेले हे फार महत्वाचं आहे. त्यात एक अगदी अरुंद रस्ता आहे आणि त्यातनं ती लठ्ठबाई कशी जाईल याची चेष्टा करणं ही काव्य दिसत. इतके सगळे विनोद आहे, शेतकऱ्यांच्या हालापेष्टा त्याच्याबद्दलचं काव्य आहे. तिथं आपल्याला येणार. त्यामुळे जर कोण म्हणत असेल की आम्ही 1,00,000 पत्र नरेंद्र मोदींना दिली, ते काही खरं नाही. दिली असते तर तुम्ही प्रश्न काय त्याचा अभ्यास केला, मागणी करून असं नाही, ज्या नियमात आहे त्याच्यात बसवलं पाहिजे. पण ही कुणाला होती तर तमिळ भाषेला होतं, संस्कृतला होतं. हे फार प्राचीन आहे आणि त्यांनी आपल्याला मदत केली. संस्कृत भाषेने मराठीला खूप शब्द दिले. हे वाक्य हे निर्माण झाला ग्रंथ तो झाला. मग त्याच्यानंतर कुठं सापडतं तर मी सोलापुरात होतो, बँक ऑफ महाराष्ट्राचा रिजनल मॅनेजर. आणि काय विशेष त्या 2 जिल्ह्याचा प्रमुख असल्यामुळे मला शाखेत जाताना वाटेत जी गावं लागायची तिथं काय खास असेल तर थांबायची सवय होती. तर एक MSCB मधले साहेब होते, इंजिनियर होते, कुंभार म्हणून. ते त्यांना कळलं हे साखर काही ना काही करतात आणि इथल्या संचारमध्ये ते छापून येतो, त्यामुळे ते घरी आले. ते म्हणले तुम्हाला मराठीतलं पहिलं वाक्य दाखवतो, मग तुम्ही लिहा. म्हटलं चला रविवारी जाऊया. आणि मला वाटलं 5-7 किलोमीटर मध्ये आहे. तर ते सोलापूर विजापूर इतका अंतर जायला बरोबर मध्यावर कुडल संगम आहे नदीचा, त्याच्या तिथं गेलो. म्हणजे आम्हाला जवळजवळ साधारण 40-1 किलोमीटर जायला. तिथं गेल्यावर ते म्हणाले आता तुम्हाला ते वाक्य दाखवणार तर असं ते काही दिसत नाही म्हणजे अंधारात. ते कसं पाडायचं, ताब्यात घ्यायचं ते त्यांनी करून द्यावं. साहित्य सगळं बरोबर गाडीतनं घेतलं. तिथे म्हणाले इथं मंदिर आहे विष्णूचं, त्या मंदिरावर तुळई आहे, त्या तुळईवर ते वाक्य खाली आता आपल्याला घ्यायचंय तुम्हाला. म्हणून त्यांनी कागदाचा लगदा करून आणलेला, टीप कागद असतो ना तशा कागदाचा, आणि तो करून आणलेला तो त्यांनी तिथले खुर्ची आणली, त्याच्यावर चढले, मला धरायला सांगितलं आणि त्याच्यावर ते चढून त्यांनी तो लगदा त्या अक्षरांवर थापल्यावर एक लाकडी खुंटा घेतला आणि असं मारत राहिला. नक्की बसलाय ना सगळा पाय. मग त्यांनी आणलेली होती शाही काळी, ती सबंध याला लावली त्या तेवढ्या भागात. आणि मग खाली आल्यावर म्हणलं आता त्या बाजूला हे चादरीचे 2 टोकं धरा, ती धरली आणि इकडं त्यांनी धरली आणि त्या चादरीमध्ये ते अक्षर पडणार तेव्हा आपल्याला मिळणार. ती जर चादर नाही ठेवली तर तुकडे होणार, म्हणून अलगद पडलं पाहिजे म्हणून आम्ही धरून उभं. साधारण अर्ध्या तासानंतर ते अक्षर पडले आणि पडल्यावर त्याच्यावरचं वाक्य आम्हाला दिसलं, वाचितो विजयी होईबा. जो इच्छा करेल, जो वाचन करेल, जो इथे प्रार्थना करेल तो आयुष्यात यशस्वी होईल असं तिथं लिहिलेलं. हे चामुंडराय कविले जे आपण बेळगाव जाताना वाक्य पाहतो त्याच्या आधीच होतं. त्याच्यावर कारण ते सणच लिहिलेलं. मग त्याच्यावर परत आम्ही संचारमध्ये लेख लिहिल्यावर ते आणखीनच लोकांना पावलं. ते सण आहे बघा, बरोबर सांगायचं तर त्या 1018 सालचा आहे, 1000. आणि श्रवण बेळगोळचं जे आहे 1039 आहे, की ज्याच्यामध्ये त्याच्यात चामुंडराय कविले जे चामुंडरायांनी इथला हा भाग तयार केलेला आहे, त्यांनी त्याचा तो शिलालेख आहे. पण आपल्याला अनेक वर्ष तेच वाक्य पहिलं सांगत होते. त्याच्या आधीच हे निघालं कुडल संगमचं, आणि त्याच्या आधीचा आता हे 7 वाहनच्या याचा तो ग्रंथच मिळाला. इतका प्राचीन आपली ही संबंध. मग त्याच्यानंतर काय झालं तर प्रत्यक्षात ग्रंथ जो मिळाला तो मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा 1196 आहे. विवेक सिंधू हा तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. पण तो डोक्यात जड जाईल असं वाटतं म्हणून फार त्याचा लोकांच्यात काही प्रचार झाला. मग त्याच्यानंतर प्रचार झाला असे मराठी कोणती तर संत ज्ञानेश्वर. त्यांनी ते संबंध निर्माण केला की गीता आहे
पण गीता आधी होती ना, मग ती का नाही? तर गीता काही मराठीतली नव्हती, ते नंतर आपण आलेलं आपल्यात मराठीत घेतलं. तर गीता जी आहे त्याच्याबद्दलच संत ज्ञानेश्वरांनी लोकांना समजेल अशा भाषेमध्ये ते मांडलं. आणि ते कुठे मांडलं? मुला तिथं सहज विचारतो, माहिती का कोणाला? संत ज्ञानेश्वर किती जणांना माहिती आहे? हात वर करा. आणखी येऊन गेली ना आता. नेवासा. संत ज्ञानेश्वरांनी हालापिष्ट सर केले, सर्व समाज पाहिला, गावोगाव फिरले, नद्या पाहिल्या, डोंगरात फिरले सर. आणि यातून सगळं जे ज्ञान गोळा झालं त्याच्यात गीतेचा अभ्यासही झालेला होता. या सगळं ज्ञान आहे ते आता काय करावं? आपल्याजवळ इतकं ज्ञान साठलेलं आहे, कुठं द्यावं, कुठं द्यावं? तर त्यावेळेला अशी पद्धत होती हे ज्ञान एकाच शिष्याला द्यायचं, अशी बालरंजन सारखी सभा घेऊन द्यायचं, एकाच द्यायचं. त्यांची फार इच्छा होती की मला हे सगळ्यांना द्यायचं, म्हणून त्यांनी त्यांचे गुरु, कोण गुरु? त्यांचे संत ज्ञानेश्वरांचे निवृत्तीनाथ, त्यांचे थोरले बंधू हे गुरु, त्यांना त्यांनी विनंती केली की मला हे सगळ्यांना द्यायला परवानगी द्या. आणि ती त्यांनी दिली. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल ज्ञान बसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखी. यांनी परवानगी दिली निवृत्तीनाथांनी, आणि ज्ञानेश्वर एकदम आनंदून गेले. वा वा, आता मला एका वेळेला सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवून नुसतं एकीकडे ठेवून काय ते मिळालं त्यांना. ही निवृत्तीनाथांकडनं प्रॉब्लेम. नेवासाला गेलं तर तिथं दगड आहे, तिथं बसून ते केलं. आता स्वतः लिहायचं आहे तर तो वेग यायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे. मग काय त्यांनी विनंती केली की मला कोणतरी लिहायला पाहिजे, लिहायला. मग कोण मिळालं त्यांना माहितीये? कोण सांगताय? सच्चिदानंद. हे सच्चिदानंद अक्षर चांगलं होतं, हुशार होते, पण त्यांचं निधन झालेलं. निधन झाल्यावर त्या सगळं आता त्या अंत्यसंस्काराची तयारी आहे, त्यावेळेला सगळे झालेलं आहे. आणि तिथं त्यांची पत्नी ती रडते असं सगळं आहे. तर तिने त्यांना कोण साधवाले म्हणून नमस्कार केला ज्ञानेश्वरा त्या भागात. तर ज्ञानेश्वर म्हणाले अखंड सौभाग्य, आता एवढा जर तुम्ही हे दिलेला आशीर्वाद तर ते सत्य व्हायला पाहिजे. आणि ते सच्चिदानंद जिवंत झाले. तर मग निवृत्तीनाथ म्हटले तुला द्यायला सच्चिदानंद केव्हाही तयार होईल, तूच त्याला जिवंत केलेलं आहेस, म्हणून त्यांना बोलवलं. आणि त्या नेवासाला मी भाग्यवान आहे की नेवासाच्या त्या दगडाजवळ बसून मी प्रवचन केलेलं आहे. म्हणजे आमची सहल तिथे गेल्यावर सगळं सांगायचं, ज्ञानेश्वरांची संबंध कथा तिथे सांगायचं काम मला करावं मिळालं. तर तिथं त्यांनी सांगितल्यावर ते काय असं कार्यक्रमासाठी गर्दी असं कुठंच त्यावेळेला आधी नव्हतं, म्हणून लोक फार आले होते. बसायला जागा कमी पडत होते, काही जणांची नुसती डोकी दिसत होती अशा बघताय. म्हणून एका लेखकाने, त्यांचं नाव शामराव कुलकर्णी आहे, आणि फक्त या विषयावर पुस्तक लिहिलंय की संत ज्ञानेश्वर नाट्यकर्मी होते. नाटकात जे जे गुण आहेत ते त्यांच्यामध्ये होते, आणि त्यांनी लोकांना कसं खिळवून ठेवलं होतं हे सांगताना ते संबंध त्याच्यात वर्णन आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी मग लोकांना म्हणजे सोपं काहीतरी व्हावं, शेवटी ते अवघडच वाटायला लागलं, म्हणून त्यांनी हरिपाठ केली. हरिपाठ आहे हा सर्वसामान्यांनी म्हणत जायचा, कुठल्याही दिंडीत न म्हणत जायचं, कुठे म्हणायला सोपा अशा आहे ना हरिपाठ. हे संत ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी केलं कोणाला माहितीये? 16 वर्षी सुरुवात, आणि 4ही लेखन झाले. त्यावेळेला त्यांचं वय पूर्ण 20 झालेलं होतं. ते आता सगळं झालेलं आहे. मला आता काही तिथं माझं कार्य संपूर्ण मी जातो, सभागी घेतलेली आहे. काय आश्चर्य आहे
एवढंही झाल्यावर आम्हाला वाटतं अजून आमचं केव्हा प्रसिद्धी होईल आणि काय होईल. नंतर ती समाधीच घेत होते समाधी संत ज्ञानेश्वरांनी समाधी. पण मराठी हे आपल्या सर्व घराघरामध्ये त्याने आणलेली आहे आणि ती आजपर्यंत चालू आहे. हे फार महत्वाचं. ग्रंथाचं महत्व कशावर आहे की ते आउट ऑफ प्रिंट वगैरे भानगड नाही, सगळं चालू आहे आतापर्यंत आपल्याला ते मिळत राहत. असं संत ज्ञानेश्वरांचं आहे. त्यातला एक सहज कसा आहे बघा, मजा त्याची सांगतो की ते सर्व गोष्टी आहेत 3.5 ओळीचे. 3.5 ओळीची ओवी ही त्याचं वैशिष्ट्य आहे आणि संस्कृत मधनं त्यांनी ते मराठीत आणलं. त्या ओळीमध्ये एक त्यातला ओवी सांगतो मी. बाळक बापाची एक ताटी रिते, म्हणजे अर्थ समजून घ्या. वडील जेवायला बसलेले, पान वाढलेलं आहे आणि त्यावेळेला मुलालाही बरोबर घ्यायचे. ती पूर्वी पद्धत, मुलालाही बरोबर घ्यायचं आणि दोघांनी मिळून एका ताटात जेवायचं असं त्याला. आणि हे बाळ आहे ते आणि बापाची जेवू लागत, म्हणजे तर मुलगा आहे तो घास घेतो आणि वडिलांना बरोबर. म्हणजे त्याला काय वाटतं, बघा मी कसं मोठा आहे, मी वडिलांना सुद्धा करवतो असं आहे. तसं म्हणजे माझं हे चाललेलं आहे. हा समाज हे सगळे ज्ञानी लोक आहेत आणि मी उगीच त्यांना म्हणतोय की मी तुम्हाला देतोय ज्ञानेश्वरी, मी देतोय हरिपाठ, मी देतोय चांगदेव 65. हे असतं काही चांगदेव 65 म्हणजे याचा सारांश काढला 65 श्लोकामध्ये आणि तो चांगदेव कोरा कागद घेऊन आलाय. त्याला काय आहे हे सांगायला मुक्ताईंनी सांगितलं की तुला हे आता आमच्या बंधूंकडनं पाठवते तेच आहे. चांगदेव 65 ठेवून दे. यातून मराठी जास्त प्रचार झाला, घरोघरी गेली आणि समाधी ते झाल्यामुळे तर या लिखाणाला जास्तच मागणी आली आणि सर्वत्र त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतर व्हायला लागले आणि ते जागतिक कीर्तीचा असं हे साहित्य मराठीमध्ये निर्माण झालं. मग आपल्याकडे काय म्हटलं जातं, ज्ञानदेवी रचिला पाया. मग हा पाया रचिला होता, तिथं काय झालं तर पुढे लोकांचं दुर्लक्षच झालं, समाधी आहे काय काय. मग एकनाथ महाराज तिथं गेले आणि त्यांनी ते पुन्हा शोधून काढलं आणि हे एक झालं. पण त्याचा खरा अर्थ असा आहे की ती ज्ञानेश्वरी पुढच्या या लोकांना ती अवघड वाटायला लागली म्हणून एकनाथांनी ती आणखी सोपी केली, म्हणजे त्या मुळ्या काढल्या. तसं ज्ञानेश्वरी सोपी केली, हा त्यातला अर्थ घ्यायचा आहे आणि ती मराठी अजून त्यांचं जास्त पुढे आले. तर त्याची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली आणि लोकांच्या पर्यंत हे जावं म्हणून त्यांनी एक नवा प्रकार काढला, एकनाथ महाराज. पैठणला कोण गेले हात वर करा. जा संत सुद्धा कसे वैभवात होते बघायला मिळतो. मोठा वाडा आहे त्यांचा, सामर्थ्य, याची स्थिती चांगली आहे, सगळं आहे. पण त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता, त्यामुळे ही ज्ञानेश्वरी त्यांनी सुखी केली आणि लोकांच्या पुढे अध्यात्म न्यायला त्यांनी नवीन प्रकार काढला, तो म्हणजे भारूड. मराठीला एक नवीन प्रकार मिळाला, भारूड. भारूड म्हणजे बहुरूढ जे होतं, सर्वांच्या पर्यंत जे लगेच पोचतं बहुरूढ होतं, ते भारूड. ते त्यांनी एकनाथांनी मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर आपल्याला जास्त प्रसिद्ध असलेले संत ज्यांनी अभंग लिहिले ते कोण, संत तुकाराम. ते देऊचे संत तुकाराम. आणि या तुकारामांनी अभंग सगळे लिहिले, जे भंग कधीही पावत नाही ते अभंग. त्याची व्याख्या काय तर ती अभंग. त्या अभंगाने अनेक सर्वसामान्यांच्या पर्यंत अध्यात्म पोहोचलं आणि अध्यात्म पोहोचवायला कुठली भाषा होती तर आपली मराठी. त्या काळात दोनच आपल्या लिपी होत्या, एक मोडी आणि एक देवनागरी. मराठीला 2 लिपी. मला तिसरीला मोडी विषय होता आणि त्यामुळे आम्हाला मोडी काही वाचायला तेवढं पुरतं तरी कळायचं. शिकाऱ्याचा तो धडा होता, मला आठवत आहे, मोडी म्हटला होता. त्या नव्या नव्या काय गोष्टी मिळतील त्या शिकत जायला पाहिजे, ते त्याच्यानं आपली मराठी समृद्ध होते.
1100 ते 1740 याच्यामध्ये 700 मराठी संत कवी झाले. गीतेवर महाराष्ट्रात लिहिलेल्या गेलेल्या 48 टीका आणि देशामध्ये लिहिलेल्या तर फारच आहेत. त्याच्यावर भांडारकर इन्स्टिट्यूटनी संपूर्ण देशात जिथं जिथं गीतेवरचे ग्रंथ आहेत ते एकत्र मागवले आणि ते महाभारताचे म्हणून मागवले. आणि महाभारताच्या मिळालेल्या ग्रंथांवर 45 वर्ष अभ्यास केला. आपल्या जवळ असलेल्या या संस्थेनं आपल्याला अभिमान वाटला पाहिजे तिथनं जाताना. अरे काय ज्ञानी लोकांचं एक भांडार आहे, तिथनं आम्ही जातोय. 45 वर्ष एका विषयावर अभ्यास करून त्याची सगळ्यामध्ये काय समान आहे त्याचं करून एक महाभारत तयार केलं की हे अधिकृत महाभारत. आणि सगळेच जण म्हणतात ते आहे म्हणून ते घेतलंय, त्याच्यावर न केलंय. त्याच्यामध्ये मराठीचा भाग एक फार मोठा आहे. भांडारकर याच्यामध्ये सर्व प्रकारचं असतं पण त्याचं मराठीचं योगदान फार मोठं आहे, ते लक्षात घ्या. संस्कृत आपल्या मराठीच्या शब्दांचं वैशिष्ट्य काय माहिती का? जसजसे आवाज येतात तसतसे शब्द तयार होतात. मुलांनो तुम्ही जरा नीट ऐका. आवाज आणि शब्द कसं होतं बघा. सृष्टीतल्या ध्वनीचं अनुकरण केलंय. चिव चिव हा कोणाच्या मुळाला शब्द? चिमणी मुळा. चिमणी बोलते चिव चिव. काव काव त्याला वेगळीकडनं काढले नाही. तिथं आवाज आहे त्याच्यावरूनच ते शब्द काढले. मॅव हो हो धो धो पाऊस झिम झिम पाऊस कसा बारीक मुळू 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 डोळ्यापुढेच यायला पाहिजे. कसा मुळू मुळू हळू हळू धबधबा जोरात पाऊस पडतोय. धबधबा. त्या धबधब्याचं खरं वर्णन कशात आहे? समर्थ रामदासांनी केलेल्या दासबोध. धबाबा धबाबा तोय गिरे. काय धारधार धारधार ढोळे पाणी पडतंय खाली. त्यामुळे धुळ्याचे देव जे होते समर्थांचे खरे भक्त ते शोधत होते हा दासबोध कुठं लिहिला कुठं लिहिला म्हणून. ब्रिटिशांचे सगळे ग्रंथ जे आता आपण गुगल मध्ये बघतो तसं प्रत्येक भागाचे नकाशे असलेले त्यावेळेचे ग्रंथ ते त्यांनी शोधले. साताऱ्यात गेले, सज्जनगडचा भाग पाहिला, सापडला नाही. कुठे असे धबधबे धबाबा धबाबा तोय गिरे मिळे नव्हता. मग त्यांनी पुणे जिल्हा सगळा पाहिला. ते काही नाही. शेवटी त्यांना शुद्धरगड इथं ते धबाबा मिळालं आणि तिथं ते देव डोळ्याचे गेले. गेल्यावर त्यांना जो आनंद झाला हे वर्णन बरोबर जुळत आहे. इथंच ती गुहा आहे आणि इथंच बसून त्यांनी तो अद्भुत दिलाय. पण त्याला परत अधिकृत मान्यता पाहिजे आपल्या म्हणण्याला म्हणून ते पुन्हा तिथून सज्जनगडावर गेले. सज्जनगडावर गेल्यावर त्यांनी श्रीधर स्वामींना विनंती केली की तुम्ही माझ्या बरोबर चला आणि बघाय. मग मी म्हणतोय कराय काय. मग श्रीधर स्वामी आले. त्यांनी त्यांचं कौतुक केलं. कारण या देवांना तिथं थांबून त्याचा अभ्यास करायला राहता येत नव्हतं. का तर आजूबाजूला वन्य प्राणी होते म्हणून त्यांनी पिंजरा केला होता आणि ते पिंजऱ्यात राहत होते. स्वतः पिंजऱ्यात राहिले आणि सुरक्षितता मिळेल तेव्हाच तेवढं बाहेर जाऊन घ्यायचं, परत पिंजऱ्यात राहायचं. म्हणजे लेखकांनी काय काय प्रकार केले त्या मराठीसाठी हे जाणार स्वतःला पिंजऱ्यामध्ये घातलेलं आहे. त्यातून त्यांनी दासबोधाचा शोध लावला. हा धबाबा धबाबा वगैरे त्यातनं आपल्याला संस्कृतने खूप चांगले शब्द दिले. 70% शब्द संस्कृतने दिले. उदाहरणार्थ सांगितलं तर देव हा शब्द आपल्याला संस्कृतने दिले. दर्शन, मंदिर, राजा, मेघ अनेक शब्द संस्कृत मधून आपल्याकडे आणि ते मराठी माहित आहे. आपण कधी असं म्हटलं नाही की आम्ही तो आमचा नाहीये. आपल्या रूढ झाला नाही काय. कानडीने आम्हाला शब्द दिले. का तर कर्नाटक आपल्या बाजूलाच आहे त्यामुळे मराठी लोकांनी तिथं बोलताना सारखे येतात ते आपल्यात घेतले.
कुठले आहेत बघा, गड्डा, बांबू, हे सगळे कानडी शब्द आहेत. म्हणून नथ, बांगडी, अक्का, अण्णा, अम्मा, ओगर. ओगर म्हणजे वाढणं, जेवण. आणि जेवण वाढायचं त्याच्यावरनं काय शब्द आलाय माहितीये? ओगर वरनं ओगराळ. जेवण वाढायचं भाग आहे त्याला ओगराळ म्हणतात. रजई, गादी, गाडग, झारा, तामण, पेला, आडकित्ता, खिडकी, गच्ची, तागडी, असे अनेक शब्द कानडीने आम्हाला दिले. मग अजून बाजूला कोण होतं तर तेलगू लोक आहेत. आपण सोलापूर ओलांडलं किंवा सोलापुरात सुद्धा आहे, त्यातले काही शब्द घेतले. अनारसा हा तेलगू शब्द आहे. चौम, गसगास हे शब्द तेलगूत आले. आपल्यावर अनेक वर्ष अरबी लोकांचं, फारसी लोकांचं यांचं राज्य होतं. त्यामुळे त्यातले शब्द आणि ते व्याकरणाला इकडे येत असत, त्यामुळे त्यातले शब्द आपल्याकडे आले. कोणते आले तर इमला, इमारत, इमान, इरसाल हे सगळे अरबी आणि फारसी येतात. कनार, कलम, कर्ज, कलम, कायदा, किंमत, कारकीर्द, मिळकत, दानत, सरकार हा शब्द सुद्धा तिकडून आलेला आहे आपल्याकडे. तारीख, मजकूर, जिन्नस. इंग्रजीमधनं तर शब्द खूपच आले. काही आपण मराठीत ते घेतले, ते मराठीत वापरतो आपण. टेबल, स्कूल, कॉलेज, पेन, डॉक्टर, फी, नर्स, बिल. त्या बिलवर नसत मुलांसाठी एक गोष्ट सांगतो. मराठीतली फार गाजलेली कथा आहे. कोणी लिहिली ती? आचार्य अत्र्यांनी. एक डॉक्टर असतात आणि त्यांच्या घरातला हा प्रसंग त्यांनी दिले. दिनू त्यांचा मुलगा असतो. तो आईला विचारतो, आई सारखं बिल बिल काय ऐकून दिवसभर? बिल म्हणजे काय? आई म्हणते बिल म्हणजे पैसे मिळतात. त्याला इतका आनंद होतो, अरे काय आपण मूर्ख इतके दिवस काहीच केलं नाही, बिल म्हणजे पैसे मिळतात, वा वा वा. म्हणून तो काय करतो, आई झोपलेली असताना एक बिल तयार करतो आणि आईच्या उशाशी ठेवतो. आई जागी झाली की आपल्याला याचे पैसे मिळणार. बिलात तो काय देतो, आई तुम्हाला बाजारात लिंब आणायला पाठवलं, त्याचा आकार इतका. तुम्हाला मावशीकडे निरोप द्यायला पाठवलं, त्याचा आकार अर्धा आणा. तुम्हाला पीठ आणायला गिरणीत पाठवलं, त्याचा आकार इतका, त्याचा आकार इतका. असं सगळं जास्तीत लिहितो आणि खाली लिहितो एकूण रक्कम ₹1. त्या काळात रुपयाला किंमत. आणि त्याला वाटतं आता सकाळ झाली की मला हा रुपया मिळणार. मग आईच्या इथे आई पाहते तर याला बिलचा अर्थ फार वेगळाच करणार, व्यवहारी बनला सगळं. मग त्याला कसं शिकवायचं हे अत्र्यांनी फार खुबीन केली. ती आई काय करते, परत एक त्याला बिल तयार करते दिनूला, की तुला लहानाचा मोठा केला, आकार ₹0. तुला खूप ताप आला होता, त्याला रात्रभर मांडीवर घेऊन तुला तुझी शुश्रूषा केली, आकार ₹0. तुझ्या आवडीचे पदार्थ तुला खायला घातले, आकार ₹0. तुझा गृहपाठ घेतला, आकार ₹0. एकूण रक्कम ₹0. त्यानं किती मागितली एकूण रक्कम? ₹1. आणि आईने दिलं एकूण रक्कम ₹0. आणि ते बिल त्याच्या उशाशी ठेवलं. तो जागा झाल्यावर वाटतोय आपल्याला रुपया मिळतोय का, तर बिलच दिसत. ते बिल वाचल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला सुरुवात. काय आपण केली, कसं पैशात मोजतोय बरोबर नाही. आचार्य अत्र्यांचे धडे हे विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत जाणारे होते, म्हणून तर ते श्यामची सारखे चित्रपट काढू शकले. फार महत्वाचं. बिल शब्दावर नसत त्यांची गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगितली. शाळेत मला तो पुस्तकात त्याला होता दिनूचे बिल. हिंदूचं बिल. आपल्या बाजूला गोवा आहे, त्यामुळे पोर्तुगीजांचे आपण शब्द घेतले. काजू हा पोर्तुगीजांचा शब्द आहे. पपई
पेरू, भोपळा, हापूस, गमेल, फालतू, फीक, बिस्किट आणि सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे पगार. पोर्तुगीजांकडून आपण घेतला तर पगार हा एक मिळाला. हे मराठीमध्ये अनेक शब्द म्हणजे अधिकृतरित्या सांगायचं झालं तर 1,12,000 शब्द आहेत. इतके तुमच्या हाताशी आहेत, तुम्ही वापराल तितकं कमीच आहे त्यातलं. आणि खेड्यातल्या लोकांनी सुद्धा मराठीला शब्द वेगळे दिले तिथल्या वातावरणात. मी सातारचा आहे, आम्ही कुमठ्याला म्हणजे हा नवीन शब्द होता. रांगोट म्हणजे चहा, गुळाचा चहा, त्याला रांगोट म्हणजे. वा, चांगला नवीन शब्द ना. इथे NIBMच्या बाजूला त्यावेळेला खेळ होतो पलीकडे, आता ते आलंय. तिथला मी सुरक्षा रक्षकाला म्हटलं, हा कुठला पक्षी आहे? काळा दिसतोय पण कावळ्यासारखा आकार नाहीये आणि चिमणीसारखा नाहीये, जरा मोठा. पण हा चिमणा आहे. मला वाटते तो माहिती म्हणजे हे शब्द त्यांनी कशी डोक्या अर्थानं केली. चिवळा डेक्कन क्वीन आपण रेल्वे सुरू झाली, फार उपयुक्त आणि महत्वाची खूप वर्ष आहे पुणे मुंबईमध्ये लावणार. तर तिथले कामगार काम करत होते रेल्वेच्या रुळावर आणि ती डेक्कन क्वीन यायची वेळ झाली तर ते कामगार ओरडले, अरे डंकीन आली, डंकीन आली. तर खरं भाषांतर डेक्कन क्वीनचं डंकीन हे आहे, ते त्याचं स्वरूप सांगतो. त्यावेळेस किती वेगात येते, कुठं थांबत नाही, अपघात झाले याचा. हा डेक्कन क्वीन आपण चांगला शब्द दिला वाईट नाही, पण मराठी खरा काय डंकीन त्याला म्हणतात. डंकीन आपण मराठी शब्द मधुर ते अमृताला हरवती असे आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला श्यामच्या इकडे बघायला, श्यामच्या चित्रपट बरेच जणांनी पाहिला असेल, निदान ते कानावर येतच, ऐकू येतं एवढंच आहे. काय ते श्याम आंघोळीला गेलेला आहे आणि आंघोळ केल्यानंतर बाहेर येताना आईला म्हणतो, त्यावेळेस काय असे अटॅच नव्हती बाथरूम, अंगणात जायचं, आंघोळ करायचं आणि मध्ये मातीचं अंगण असायचं. तर श्याम म्हणतो, आई माझ्या पायाला काय एवढा आंघोळ केल्यावर पायाला माझ्या माती लागत नको. तर तुझे याचा पदर कसा अंतर त्याच्यावर मी पायापासून उडी मार. ताई म्हणते ठीक आहे करते तसं. त्यावेळेला आई त्याला एक वाक्य सांगते, ते काय, पायाला माती लागू नये म्हणून जसं जपतोस तसं मनालाही कधी घाण लागणार नाही याची काळजी घे, असं ते म्हणते. आणि त्यावेळेला आम्ही अनुभव घेतला. आम्ही अर्ध्या आणण्यामध्ये हा चित्रपट पाहिला. त्या चित्रपट घरातले सगळे रडायला लागले. काही मुलं तर शेवटी तर बघेना त्यांना, इतकं त्याच्या मनावर गिरतं, उलटी बसली. आता नको बाजलं, कारण गुरुजींनी सांगितल्याशिवाय घरी जायचं नाही, सगळं शाळा नेली त्या. इतके प्रभावी शब्द त्यातले भाषा हे आहे. आणि अशा याला मराठीमध्ये राष्ट्रपती पुरस्कार द्यायला सुरुवात झाल्यावर पहिले याच्यात कुणाला पुरस्कार मिळाला असेल तर तो श्यामच्याईला मिळाला, हे लक्षात घ्या. आणि दिल्लीला ते पुरस्कार स्वीकारायला गेले. दारात व्ही शांतारामने त्यांना खटखटून मिठी मारली, अभिनंदन अभिनंदन. आणि मग त्यांनी तो पुरस्कार स्वीकारल्यावर अत्रेंचं भाषण आहे त्याचे, ते नभोवाणीवर सगळीकडे प्रसारित केलं. त्याला अत्रे म्हणाले की हा पुरस्कार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणून मला मिळाला असं मी समजत नाही. हा पुरस्कार साने गुरुजींच्या श्यामचे कथेला मिळालाय असं मी समजतो. हा पुरस्कार देशप्रेमाला मिळालाय असं मी समजतो. हा पुरस्कार मातृप्रेमाला मिळालाय असं मी समजतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार माझ्या माय माऊली मातृतीला मिळालाय असं समजतो. मला मिळालाय असं नाही, सगळे चढत्या क्रमाने म्हणून या सगळ्यात वर माझी मराठी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. संगीतातील सुरांची कोमलता होती खरे अशी आमची मराठी. एक प्रसंग सांगतात, कोल्हापूरला पद्माराजे हायस्कूलच्या जरा अलीकडे
तिथं आल्हादिया काका आणि आल्हादिया काका संगीतातले प्रतियश असं व्यक्तिमत्व आहे. ते पहाटे उठून रियाज करायला लागायचे आणि तो आवाज त्या इमारतीत असलेल्या सगळ्यांना ऐकू जायचा. त्याच्यात भाजी पेंढारकर एक गीत असत. त्यांनी एक दिवशी पाहिलं की आज पाठ झाली सगळी, तर तंबोरा येतोय पण यांचा रियाज काय ऐकू येत नाही, तंबोऱ्याची सूर येत आहे. म्हणून त्यांनी नंतर थोड्या वेळाने त्यांना विचारलं आज काय झालं. ते म्हणले तंबोऱ्याचे सूर इतके छान लागले होते की ते माझ्या आवाजानं बिघडावेत असं मला वाटलं, म्हणून मी आज त्याच्यात उगीच लुडबुड केली नाही. म्हणजे अशी वर्णनं जर मराठीत द्यायला लागली तर किती आम्ही मी 25-30 वर्षापूर्वी वाचलं असेल, आता मला एकदम आठवलं. इतकी कोमलता आहे आपल्या या मराठीत सगळीकडे आहे. आणि शब्दांच्या मोहक गुणांपुढे सुगंधाची महती फिकी ठरेल अशी आपली मराठी. सरोजिनी बाबर म्हणतात की आयुष्य कसं आहे घाट गाडगं, त्याचं त्यांनी उदाहरण. आम्ही भाग्यवान आहे, तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही ती माणसं शोधली पाहिजे. मी भाग्यवान काय, तर माझी आजी सांगायची की आपल्या दारातनं गाडगे महाराज चालले ते तेव्हा त्यांचं उचलून घेतो दारात. हे तेवढं भाग्य आहे आम्हाला. कर्मवीर बाबुराव पाटील हे रोज आम्हाला शाळेतनं जाताना दिसायचे. ते अंगवाणी पायाने चालत द्यायचे, हातीचे कपडे, हातात दंडा, मोठी गाडी, आणि आम्ही त्यांना नमस्कार करायचो रोज दर्शन. शाळेच्या स्नेह संमेलनाला महर्षी धोंडो केशव कंगे आले होते, त्यावेळेला त्यांचं वय 100 होतं. त्यांना आम्ही वाकून नमस्कार. ते सगळे पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण होतं. वडील पूर्वी नगरसेवक असल्यामुळे त्यांना पुढचा पास मिळाला होता, तेव्हा आम्हाला पुढे जाऊन त्या भाषणाला ऐकायला आलं. आणि नेहरू आले याच 15 दिवस गावात नुसता तोच विषय. नेहरू असे आले, नेहरू तसे. तिथनं गेल्यावर ते सोमण वकिलांच्या घरी गेले जुने कार्यकर्ते, आणि त्यांना म्हणजे थांबा ऐका. आणि पूर्वी काय घरात लिफ्ट वगैरे तर घरात शक्यच नाही, असं फार चढणारे असे जिने असायचे. तर ते त्याच्यात पळत गेले का आता आलेला शेनोटा घालला, आणि कुंट्या असायच्या घरात, त्या कुंट्या धरून त्यांनी असायचं. एक व्यक्ती आली तर त्याची वर्णन गावात किती करायचं. आणि त्याने म्हणे भरपूर कलिंगड खाल्लं, मला जेवायचं नाही, कलिंगड. मग लोक आमच्याकडे कित्येक दिवस म्हणायचे काय कलिंगड खायला लागले काय पंतप्रधान व्हायचंय वाटत. त्या मोठी माणसं आहेत यांची वर्णन हे सगळं आपल्या मराठीतनं येऊन गेलेलं. कानाला जीवाकृती असे अनुप्रास मराठीत आहे. अनुप्रास म्हणजे तोच शब्द वरच्यावर. आता मी एक वाक्य सांगतो, कुठला अक्षर परत येत आहे ते तुम्ही मला सांगा. पतिव्रतेची पुण्याई पाकी पुरुषालाही परमेश्वर पदवीला पोहोचवतो. अनुप्रास याच्या बाबतीत राम गणेश गडकरी पाहतो. नामोहरण झाला, रायगडचा रणमत मनाचा नामर्थ करा, जास्ती अजुर वापरू त्याच्यात नाही केलं असे गडकऱ्यांचे इतर नाही. त्यांनी मराठी आणखी आपल्या इंद्रियात कलम माझे. इंद्रियात कलम माझे म्हणजे काय, माझे डोळे चांगले का, माझं नाकाने वास घ्यायचं चांगलं आहे का, माझी जीभ चांगली आहे, असं इंद्रियात सगळ्या कलम आहे. असे काही घटना त्याच्यातून दिले. त्यातल्या एक गझल म्हणजे काय हे शिरगोपीकरांनी मराठीमध्ये फार चांगलं केलं. गझल मध्ये भावना उत्कट असतात. त्या कशाला, किती उत्कट, तर म्हणजे काळवीट असत. काळवीट माहिती आहे म्हणजे थोडक्यात समजायसाठी घ्या, हरिण असत, पण त्या काळवीटाला शिंग असतात. आणि मागे त्याला शिकारी येतो. शिकारी आल्यावर तो जीवाच्या आकांतानं पुढे पळत जातो. मधनच वळून बघायचं, परत पुढं पळायचं, परत पुढं. एकदा मागे वळत असताना ते एका झुडपात अडकलं, आणि झुडपात इतक्या वेगात अडकलं ते शिंग त्याची की किती हलवली तर ते आणखीनच अडकत होत. आणि शिकारी जवळ जवळ यायला, त्यावेळेला तो जवळ आल्यावर अतिशय करुणेच्या आहेत त्याच्या डोळ्यामध्ये जी झलक दिसली, जे भाव दिसले, त्याला गझल म्हणतात.
म्हणजे किती त्याचं तरंग वर्णन केलेलं आहे. हे सगळं सामर्थ्य हे सौंदर्य आपल्या मराठीत आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्याच्यात आणखी भर घातली चांगली की दासबोधांवर तर माहिती समर्थांचा दासबोध. प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपल्याबद्दल कोणीतरी लिहावं, माझं चरित्र कोणीतरी लिहावं. आजूबाजूला खूप दिवस बघतो कोणच काही पुढे येत नाही. शेवटी तो आत्मवृत्त काय आपलं आपण जेवण आत्मवृत्त लिहितात, आत्मचरित्र मी लिहिलंय. आनंदाचे पाच आनंदाचं पाच आहे. महाराष्ट्र बँकेतले जास्त किस्से आहेत पण त्याला पुरस्कार सेंट्रल बँकेत दिला. पण तेही काही न जमत नाही, चरित्र नाही, आत्मवृत्त नाही. ही सर्वसामान्यांची अडचण समर्थांनी ओळखली. ते म्हणजे सगळ्यांचं मी घेऊन देतो म्हणून काय करायचं, आपल्या घरात जायचं, दासबोध घेऊन जायचं, आपण कडी लावायची खोलीला आणि त्यातली मूर्खाची लक्ष आपण करी आपुली स्तुती तो एक मूर्ख. अरे माझं कसं काय समर्थना कळलं की असं प्रत्येकाला वाटत. पण सगळ्यांचं सामूहिक चरित्र लिहिलेलं ग्रंथ म्हणजे दासबोध आहे असं म्हणजे. आणि त्याच्यात जे पाहिजे ते मिळतं. समर्थांना इतकं ज्ञान झालेलं होतं, काय पाहिजे ते सगळं. मी त्यातला बँकेत आमच्या महाराष्ट्र बँकेत वापर केला की बचत लोकांनी करावी. याच्यात दासबोधात काय म्हणतात ते बघावं. सज्जनगडच्या पायथ्याला परळी म्हणून गाव आहे, तिथं आमची शाखा उघडायची. त्या शाखेत मी वाक्य त्यांचं दासबोधातल्या उघडीत दिली. मिळविती ती तुके बक्षिती, मिळविती ती तुके बक्षिती, ते कठीण काळी मरून जात, दीर्घ सूचनेने वर्तिती तेची बरे. रिकरिंग अकाउंट असं हे दासबोधात सर्व तत्वज्ञान ज्ञान भरले. बहिणाबाई आचार्यापर्यंत त्यांच्या संबंध घरामध्ये मिळालं हे जुनं साहित्य माळ्यावर ते त्यांनी काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बहिणाबाई त्याच्यात म्हणलंय, माझं दुःख घरात कोंडली दुःख बाहेर दाखवायचं नसतं, ते कोंडून ठेवायचं असतं. आणि माझं सुख कुंड्या झुंबर टांबिले ते तेवढं बाहेर सांगायचं. हे केवढं तत्वज्ञान आपल्याला या मराठीतूनच मिळालं. जिच्या नैनी नाही असू ती कसली सासू, ज्याचा नाही आसरा तो कसला सासरा. हे सगळं त्यांच्यातलं आहे. गदी माडगूळकरांनी फार चांगल्या ओळी आपल्याला मराठी त्यातलं एक नेहमी आठवतं, वरून मारी धप्पा धप्पा, वरून मारी धप्पा धप्पा, आपण आधाराला हात, कुंभाराचा रेखा करू नाही या जगात. कुंभार हा घडवायसाठी मारतो, तसं कोणी राबवलं तर ते त्याला घडवण्यापुरतं असावं, त्याला सोडण्यासाठी असं नाही. अशा भावनेनं आपण पाहायला तर ती समृद्ध परंपरा खूप मोठी आहे. नाटकामधनं ती आली. पुरुषोत्तम दाभेकर यांनी इतकी संस्कार नाटकं दिली वराडी माणसं की घरं तुटत चालली आहे, ही घरं जोडली पाहिजे. ही मी सांगतो 50 वर्षापूर्वीचं नाटक, आज तो विषय फार जास्त महत्वाचा झालाय. घरातले माणसं काही करायचं असेल, आताच आमचा एक समारंभ झाला, त्यांच्या घरी नातेवाईक आले, त्यांचे मुलगी समारंभ करणार त्याचे सासू सासरे, तर त्यांनी त्यांच्यासाठी हॉटेल बुक केलं. म्हणजे आता आमच्या घरात ते राहू शकतील का अशी स्थिती आहे. आणि घरात आपोआप राहणारी माणसं कोण होती तर एक उदाहरण सांगतो. विंदा करंदीकर सोलापूरला गेले, त्यांचा मित्र श्रीराम पुजारी, आधी काही सांगायचं नाही, गेले तर घरात कुलूप. त्याची पद्धत होती, शेजारी विचारायचं ते शेजारी तिला आमच्या किल्ली आहे ना आणि ते द्यायचे. त्यांनी किल्ली घेतली, 2 दिवस राहिली आणि निघताना पुजारी सभा ते म्हणजे अरे तू नव्हताच ना, त्यामुळे माझी सोय फार चांगली झाली. जितके आपोआप लोक घरात राहत होते, आता त्याला वेगळी खुली हा जिव्हाळा प्रेम कमी होत आहे. पण हे मराठीने किती जोडलंय त्याचं उदाहरण सांगतो. वराडी माणसं मधला प्रसंग आहे. तिथे त्यांना श्रीमंत आहे तो शेतकरी,
आबाजी आहे, खूप मोठी शेती आहे, धनधान्य आहे, जनावर आहे, सगळं समृद्धी आहे. आणि घरामध्ये लग्न होऊन जी सून येते तिथून भांडणं सुरू होते. ते म्हणले आत आवाज आला तरी मला धसका बसायचा. एवढं सगळं असून काय झालं, काय पुन्हा प्रेम नाही, काही नाही, हे चाललंय काय. तिला सांगायला गेलं तर आणखीच भांडणं व्हायचे. तर पुढे त्यांच्या मुलीचं लग्न ठरतं. ते म्हणजे आता मी मुलीला असा उपदेश करेन, अशा वेळी करेन की सुनबाई बरोबर आत तिथं असेल. ओसरीवर मुलीला सांगायचं आणि सुनबाई माझघरात आहे, अशा वेळी तिला सांगायचं. त्यावर तिला सांगणार पोरी लग्न करायला निघालीस तर सोपी नाही ती संसार करण्याची कला. ते तर पदरात निखारे घेऊन चालणार, पदर तर पेटला नाही पाहिजे, निखारे तर भिजले नाही पाहिजे. त्यातून कधी हात भाजला तर ओठावरचा असून कमी नाही झालं पाहिजे, पोटातली माया आली नाही. ते राजवट बघा कसे चालतात, थाटात सरोवरात पांढरं शुक्र पिसारा, मानेमध्ये आई, चोचीमध्ये मोत्यांचा चारा, कसे चालतात राजवट थाटात. त्यांच्या खाली काही तळबळ नसेल, मासे आहे, वेदी आहे, चिकन आहे आणि कितीतरी प्रश्न आहे, पण राजवट दाखवत नाही कसे जातात थाटात. जे संसार घडवता म्हणजे आपल्या घरातल्यांनी थाटातच जायला लागतात. आज किती प्रश्न असले तर ते सांगायचे नसतात. त्या वेळेला ते मी पाहिलेलं आहे, नाट्यगृहातले सगळे लोक तरारून द्यायचे त्या ऐकताना. इतके छान म्हणतो मला की समृद्ध करताना नाट्यसृष्टीने फार मोठं काम केलं. मारुती चित्तमपल्ली यांनी निसर्गाबद्दलची इतकी वर्णन केली की मराठीला तरी खऱ्या अर्थानं ज्ञानभाषा केली. मी भाग्यवान आहे की मारुती चित्तमपल्लींच्या बरोबर 2-1 शिबिर विद्यापीठात मला करावी मिळाली, म्हणजे पाहायला मिळालं. पुढे मी त्यांची प्रभात रोडच्या महाविद्यालयात आमच्या बँकेच्या याच्यात मुलाखत घेतली आणि या माणसाच्या गरजा काय असतात म्हणजे तुम्ही डायऱ्या वाटून झाल्यावर राहतील तेवढ्या सगळ्या मला द्यायचा. का तर म्हणजे आम्हाला कोकण वगैरे जायला लागतं, तिथं पाण्यात वगैरे नीट टिकणाऱ्या बाहेर पाहिजे त्या डायऱ्याचं, त्यांना हे करायचं आणि त्यात नाही करायचं. किती महत्व आहे बघा या पक्षी निरीक्षण. आणि याला साहित्य संमेलन होतं सोलापूरला. सोलापुरात साहित्य संमेलन म्हणजे निर्मल कुमार फडकुले सगळ्यात उंच नाव होतं, तेच होणार अध्यक्ष, दुसरं कोण होत आहे असं सगळं वातावरण चाललं. आणि एकदम चित्तमपल्लीने अर्ज भरल्यावर आता हे त्या मनाने काय पक्षांचं हे करतायत ते करतायत, पण मारुती चित्तमपल्लींनी एकच पत्रक काढलं, त्याच्यात एवढंच लिहिलं, मला आतापर्यंत निसर्गानं समजून घेतलं, प्राण्यांनी समजून घेतलं, पक्षांनी समजून घेतलं, आता फक्त याला माणूस काय करतोय एवढंच बघायचं. आणि एकदम फिरला आणि ते निवडून आले. म्हणजे ही त्या ताकद आहे या निसर्ग साहित्याची असं मला त्यातनं ते निवडून आलं. किती सांगा तेवढा ते थोडंच आहे. तर याच्यातनं आपण मराठीच किती पुढे गेलेली आहे बघा. मराठी ही आपल्याकडे म्हटलं जाते ही राष्ट्रभाषा आहे, तर 22 भाषा राष्ट्रभाषा आहे, त्याला राज्यभाषा. हिंदी समान दर्जाच्या 22 भाषा आहेत, अशी एक वरची नाहीये, हे कृपया समजून घ्या. फक्त आम्ही हिंदी देणारा ते सांगतात म्हणून त्या दिवशी त्याचं गुणगौरव आहे, पण मराठी सुद्धा समान दर्जाचीच आहे. हरियाणामध्ये आज 7 लाख मराठी लोक आहेत, ते मराठीत बोलतात. सांगलीचा आष्टा गाव आहे, तिथं सोने चांदी गाळण्याचा धंदा आहे, तो भारतातल्या सर्व जिल्ह्यात आहे आणि त्याचं मराठी पत्रक सगळीकडे चालत होते. त्याच्यासाठी संपूर्ण भारतात देशातलं आर्थिक उत्पन्न जास्तीत कुठल्या राज्यात असेल तर ते महाराष्ट्रात आहे, आणि जिथं आर्थिक उत्पन्न जास्त आहे तिथली भाषा संपन्न राहते, आतापर्यंतचा अनुभव आहे. मराठी 12 कड्या या अशा सलग लिहिलेल्या जर कधी बघितलं तुम्ही वरचे मात्रा, तर सैन्य उभा आहे असं दिसत. ही त्याची ताकद आहे, ही ताकद आहे. तर संगणकात कंट्रोल पॅनल मध्ये लोकेशन इंडिया असं टाकलं तर सर्व भारतीय भाषा त्याच्यात दिसतात. त्यामुळे मराठी कायम राहणार आहे, ती त्या संगणकावर आहेच. हेही कराची मध्ये नारायण जगन्नाथ हे विद्यालय आजही चालू आहे आणि तिथं पूर्ण मराठीत शिक्षण दिलं जातं.
आणि तिथली मुलं पाकिस्तानात पहिली येतात अभ्यासात. त्याच्यासाठी मराठी किती महत्वाची आहे लक्षात घ्या आणि टाळ्या वाजवा मराठी. 1948 मध्ये पहिली शाळा ही मराठी मधनं शिकवण्यास सुरुवात झाली. ही जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी काढली मुंबईमध्ये. मराठी शिकवलेलं हे जास्त कळतं. मी या मराठवाडा ज्याला MNCC म्हणतो सोपं काढायला, तिथं बँकिंग शिकवायला जायचं तर तिथे मुलं म्हणायचे तुम्ही छान बोलता, मराठीत शिकवा, आम्ही इंग्रजीत घेऊ, पण आम्हाला कळतं त्या म्हणजे मराठी मधलं आधी कळतं. त्यामुळे मराठी मधनं जास्तीत ज्ञान प्राप्त केलं तर माणसाचा मेंदू, त्या मुलाचा मेंदू पूर्ण विकसित होतो. आणि एकदा विकसित झालेला मेंदू झाल्यावर कोणती भाषा तो 3 महिन्यामध्ये शिकू शकतो. इतकं आपल्या ह्या मराठीला मातृभाषेला महत्व आहे, ते आपण लक्षात घ्यावं. मराठी मधले साहित्य संमेलन कित्येक वर्ष, गेली 99 वर्ष ही सातत्यानं होतात. अशी फार कमी एक भाषा सतत होत. मराठीतली उद्योग केंद्र जगभर आहे. त्यातली 32 केंद्र तर फार लोकप्रिय आहे. ऑस्ट्रेलिया वगैरे ती चालतात. 750 कोटी जी संख्या आहे त्याच्यामध्ये 6500 भाषा आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख 65 भाषा आहेत. ह्या 65 भाषांमध्ये मराठीचा क्रमांक 10वा आहे. मी कुठल्या भाषेचा द्वेष करा म्हणणार नाही, पण मराठी ही जगवायची असेल तर किती उदाहरण आहे. किती लोकांनी कष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहायला कागद नाही, पेन नाही, काही नाही, एवढीशी खोली आहे, त्याच्यात आपली तब्येत कशी ठेवायची, त्याच्यात फिरायचं केव्हा, आहे ते खायचं केव्हा, आणि त्याच्यामध्ये कमला नावाचं काव्य त्यांनी केलं. ते लिहिलेलं पुन्हा जागा पाहिजे म्हणून आधी तो पाठ करायचं, ते पुसायचं आणि दुसरं परत ते करायचं. अशा एकदम वाटलेली आमची मराठी आहे. त्यामुळं मराठीमध्ये बोला. जे आता व्यवसायाच्या मुळे काही कारणामुळे सेमी इंग्लिश मध्ये गेले, त्यांनी आता ती विवंचना करू नये. घरामध्ये मराठी बोला. वडिलांना बाबाच म्हणा, आईला आईच म्हणा, डॅडी पप्पा मम्मी असं करू नका, कारण ते मराठीत बसत नाही. तुम्हाला चांगलं शिकायचं आहे तर तेच संस्कार पाहिजे, तर ते चांगल्या पद्धतीने व्हावं. मराठीला इंग्रजीमध्ये बुचकाळून काढू नका. अवेलेबल आहे काय म्हणता, आहे म्हणायचं. आहे म्हणजेच आहे, किती सोपं आहे ना तुझ्या तुला अवेलेबल आहे तुला बोलायचं. नाहीतर बा सगळेजण कुठल्याही दुकानात गेलं, आर्थिक बाजूनच भाषा समृद्ध होते हे लक्षात घ्या. कुठल्याही दुकानात गेलं तर तो कुठल्याही भाषेत बोलू दे, आपण मराठीतच बोलायचं. त्याला माल विकायचा आहे ना, त्याला बरोबर कळते मराठी, म्हणजे तो हळूहळू मराठी. अशी आपली मराठी. आपल्या मायमाऊली आपण आई याचा दीर्घ काय म्हणतो, आपला ईश्वर म्हणजे आई, आणि ही तर मायमाऊली आहे. म्हणून मायमाऊली म्हणजे आपला मराठी की आपला ईश्वर आहे, त्याला प्रणाम करूया आणि थांबूया. प्रदर्शन होईल आणि मग कार्यक्रम संपेल. भुजनेश्वर आज इथे आले आणि आमचं स्नेहाचे सगळ्यांशी संबंध आहे, त्यामुळे ते येतील याची मला खात्रीच होती आणि त्याप्रमाणे ते आले. आणि आजचं हे 5वं पुष्प आपल्या माझी अभिजात मराठीचं त्यांनी गुंफलं, त्याबद्दल बालरंजन केंद्रातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि गीताताईंना मी स्टेजवर बोलवते. त्यापूर्वी आपला नाट्यवर्ग 5 तारखेला सुरू होतोय आणि आपण जे नाटक बघितलं मालगुडी रेस, त्यांची धनश्री ताई आणि त्यांचे दादा असा हा यंदाचा नाट्यवर्ग घेणार आहे. तर ज्या मुलांना यायचं असेल त्यांनी लवकर नावनोंदणी करा, कारण यंदा वेगळ्या प्रकारे आपला नाट्यवर्ग होईल आणि आपण त्यांचं काम बघितलंय, तर त्यामुळे मुलांना जास्त ते आवडेल अशी खात्री वाटते. आणखी पालकांच्यासाठी जाता उपस्थिती कमी आहे, पण सांगते 22 तारखेला जुलैच्या संजय उपाध्यांचा इथे कार्यक्रम असणार आहे, तोही खूप छान होईल, पण त्याची वेळ दुपारी 3 ते 5 आहे. तर गीताताई भुरके श्याम भुरक्यांच्या पत्नी आणि त्या पण खूप छान नाटक कामं करतात. त्या अनेक ठिकाणी दोघं मिळूनही कार्यक्रम करत असतात. तर
त्या पण आज इथे आल्या, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.